आपण बऱ्याच वेळा भुताटकी झपाटणे या गोष्टी मजा मस्करीमध्ये उडवतो, तर काही जण एक मनोरंजनाचा विषय म्हणून थोडा रस दाखवतात. पण जेव्हा त्याच गोष्टींना सामोरे जावे लागते तेव्हा त्याचे गांभीर्य कळते. अशाच भयान रात्रीतले हे 2 अविस्मरणीय अनुभव. पण सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रतीक पेरवी यांनी पाठवला आहे. ही घटना आमच्यासोबत 2 वर्षांआधी गावी घडली होती. मी आणि माझे 2 भाऊ आम्ही गावी गेल्यानंतर खूप मजा मस्ती करायचो. दिवसभर इकडे तिकडे भटकायचो. दिवसाच काय, पण रात्री सुद्धा जेवण झाल्यावर घराबाहेर कुठेही फिरत असायचो. वेळेचा काहीच पत्ता नसायचा. असेच एके दिवशी आम्ही रात्री 11 वाजता फिरून घरी आलो. आता गावाला रात्रीचे 11 म्हणजे मध्यरात्रच. आमच्यासाठी घरच्यांनी दरवाजा उघडाच ठेवला होता. त्यांना माहीत असायचं की ही पोरं रात्री अपरात्री घरी येणार. त्या रात्री घरी आलो तेव्हा सगळेच गाढ झोपले होते. आम्ही अंथरूण केले आणि पडल्या पडल्या गप्पा मारू लागलो. आम्ही आदल्या दिवशी फिरायला गेलो होतो, त्याचेच विषय चालू होते. तेवढ्यात मी माझ्या छोट्या भावाला म्हणजेच अथर्वला त्याच्या मोबाईलमधले कालचे फोटो सेंड करायला सांगितले. त्याने टेबलावर ठेवलेला त्याचा फोन माझ्या हातात दिला आणि म्हणाला, तू घे, तुला जे फोटो पाहिजेत ते, मी जरा लघवी करून आलो. इतके बोलून तो दार उघडून बाहेर लघवी करायला गेला, कारण आम्ही पहिल्याच खोलीत झोपलो होतो. मी त्याचा मोबाईल घेऊन फोटो सिलेक्ट केले आणि माझ्या फोनवर पाठवले. सगळे सेंड झाले तरीही याचा काहीच पत्ता नाही. खूप वेळ झाला तरी तो आत घरात आला नव्हता. मी उठून त्याला पाहायला जाणार तेवढ्यात तो आत आला आणि जे काही म्हणाला ते ऐकून मी आणि माझा भाऊ दोघेही आश्चर्यचकित झालो. तो मला म्हणाला, माझा फोन दे पटकन, त्या बाईला घरी सोडून यायचंय. हा अचानक असे काय बोलतोय, नक्की कोणाबद्दल बोलतोय काहीच कळत नव्हतं. त्यावर मी त्याला म्हणालो, तुला काय वेड लागलाय का, असा काय बोलतोयस? रात्रीचे 12 वाजत आलेत, आता कोण कसं असू शकतं बाहेर? कारण संपूर्ण गाव एव्हाना निद्रेच्या आहारी गेलेलं असायचं आणि त्यात एखादी स्त्री अशी एकटी असणे शक्यच नव्हते. पण तो ऐकतच नव्हता. त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होता, अरे माझा फोन दे, मला जाऊ दे, आलोच 10 मिनिटात मी. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, तुला भास वगैरे झाला असेल, कोणी नाहीये बाहेर. तेवढ्यात तो अजून एक वाक्य म्हणाला, ती बघ आवाज देते, मला बोलावते. आम्ही दोघं गप्पच झालो, कारण आम्हा दोघांना कसलाही आवाज आला नव्हता. आम्हाला समजले होते की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. अथर्वकडे बघून असे अजिबात वाटत नव्हते की तो आमची मस्करी करतोय, कारण तो एकदम नॉर्मल वाटत होता. घडत असलेल्या विचित्र प्रकारामुळे आमची जागेवरून उठून बाहेर पाहण्याची हिंमत होत नव्हती. तोच दरवाजा हळुवारपणे उघडला. आणि आम्ही दोघं दचकून बाहेर पाहू लागलो, पण बाहेर कोणीही दिसत नव्हतं. अथर्व, हे बघ बाहेर कोणीच नाहीये, असे मी बोलणार तेवढ्यात अथर्व माझं वाक्य तोडतच म्हणाला, ती बघ कशी वाकून बघते. त्याचे ते एक वाक्य ऐकून आमच्या अंगावर सर्रकन काटा आला.
आम्हाला तर कोणीही दिसत नव्हतं, पण अथर्व तिकडे असं पाहत होता जसं खरंच तिथे कोणीतरी आहे जे वाकून आम्हाला पाहतंय. तेवढ्यात माझा दुसरा भाऊ उठला आणि धावतच जाऊन दरवाजा बंद केला व कडी लावून घेतली. अथर्व मात्र ऐकायला तयार नव्हता. त्याचे एकच वाक्य सुरू होते, मोबाईल द्या मला, मी जाऊन त्या बाईला सोडून येतो, ती एकटीच थांबली आहे कधीपासून. आम्ही कसे बसे त्याला समजावून झोपवले. बऱ्याच वेळानंतर तो शांत झाला आणि गाढ झोपून गेला. पण आम्हा दोघांना काही त्या रात्री झोप लागली नाही. अथर्व रात्री झोपेत घाबरतोय असे वाटत होते, पण त्याला उठवायची इच्छा नव्हती. आणि तेवढ्यात अचानक तो दचकून जागा झाला आणि म्हणाला, मला एक वाईट स्वप्न पडलं. कोणीतरी मला बाहेर बोलावून विहिरीत नेऊन ढकललं. अथर्वचे बोलणे ऐकून आम्हाला कळून चुकले. जर मगाशी तो बाहेर गेला असता तर त्याच्याबरोबर काय घडले असते. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर शुभम कुपटे यांनी पाठवला आहे. मी तेव्हा शाळेत शिकत होतो. 2010 साल. मला चांगलेच लक्षात आहे. शाळेला नुकताच सुट्टी लागली होती आणि मी हॉस्टेलमध्ये राहत होतो. सुट्ट्या लागल्या की लगेच सगळी मुलं आपापल्या घरी निघून जायची. पण मी व माझ्या काही मित्रांनी 2 दिवस हॉस्टेलवरच थांबून मग घरी जायचा बेत आखला होता. पण इथेच आमची चूक झाली, कारण आम्हाला माहीत नव्हतं की जेव्हा संपूर्ण हॉस्टेल रिकामं होतं तेव्हा इथं काय घडतं. याआधी असे 2 ते 3 मित्रांसोबत थांबण्याचा योग कधीच आला नव्हता. अवघी 2 दिवसांची सुट्टी जरी आली तरी आम्ही सगळे मित्र घरी जायचो. पण ते 2 दिवस थांबायची कसली दुर्बुद्धी सुचली माहीत नाही. ती एक रात्र आणि त्या रात्री घडलेले सगळे प्रसंग मला अगदी नीट आठवत आहेत, माझ्या डोळ्यांसमोर आहेत. नेहमीप्रमाणे मी व माझे मित्र रात्री 8ला मेसमध्ये जेवायला गेलो. मेस खालच्या मजल्यावरच होती. जेवण लवकर आटोपले म्हणून आम्ही बाहेर थोडा वेळ फेरफटका मारायला गेलो. खरे तर आम्हाला जास्त वेळ बाहेर फिरायची परवानगी नव्हती, पण हॉस्टेल गेटवर असणाऱ्या काकांचे आमच्याशी चांगले जमायचे, त्यामुळे ते सांभाळून घ्यायचे. फेरफटका मारता मारता आमच्या गप्पा सुरू होत्या. सगळे घरी गेल्यामुळे मीही मित्रांना म्हणालो की उद्याच मी माझ्या गावी चाललो आहे, तुम्हाला थांबायचे असेल तर तुम्ही थांबा. रात्री 11पर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या आणि मग आम्ही हॉस्टेल रूमवर परतलो. फिरून आल्यामुळे पडल्या पडल्या गाढ झोप लागली. पण झोप लागते ना लागते तोच माझ्या मित्राने मला पुन्हा उठवले, कारण त्याला वॉशरूमला जायचं होतं आणि हॉस्टेलचं वॉशरूम कॉमन होतं. आमची रूम एका टोकाला आणि ते वॉशरूम हॉस्टेलच्या दुसऱ्या टोकाला होतं. माझा मित्र एकटा जायला घाबरत होता आणि त्या संपूर्ण हॉस्टेल रिकामे होते, म्हणून त्याने मला सोबत जायला उठवले. माझी झोपमोड झाली होती, पण काय करणार, मित्र आहे म्हणून उठलो आणि सोबत गेलो. येताना मात्र मला आमच्या मागून कोणीतरी चालत येतंय असं वाटू लागलं. मी 1-2 वेळा थांबलोही, जेणेकरून अंदाज घेता येईल, पण मागे वळून पाहिलं नाही. ही चाहूल मलाच नाही पण माझ्या मित्रालाही जाणवली. त्याने 3 ते 4 वेळा मागे वळून पाहिलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. आम्हाला दोघांनाही सतत वाटत होतं की आमच्या मागे नक्की कोणीतरी आहे. दोघंही रूममध्ये आलो आणि झोपून गेलो. आणि सुरुवात झाली ती विचित्र आणि अनाकलनीय गोष्टी घडायला.
मी भिंतीकडे तोंड करून झोपलो होतो. तसे मला मागून आमच्या रूममध्ये कोणीतरी फेऱ्या मारत असल्याचा एक विचित्र आवाज येऊ लागला. एव्हाना भीतीने मनात घर करायला सुरुवात केली होती, त्यामुळे मागे वळून पाहायची हिंमत होत नव्हती. कुशीवरून न वळताच तिरक्या नजरेने मी मागे पाहण्याचा प्रयत्न केला आणि काळजात अगदी धस्स झालं, कारण रूममध्ये आमच्या तिघांव्यतिरिक्त कोणीतरी होतं. हे मी खात्रीने सांगू शकतो, कारण ते जे काही होतं ते खूप उंच होतं. माझ्या दोन्ही मित्रांपैकी तेवढी उंची कोणाचीच नव्हती, त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही फेऱ्या मारत नव्हतं. भीतीने माझे काळीज धडधडू लागले. माझ्या मित्राला मी हळू आवाजात हाका मारू लागलो, पण तो काही उठत नव्हता. काही मिनिटं हा प्रकार असा सुरू राहिला आणि मग तो आवाज यायचा एकाएकी थांबला. तसे मी झटकन मागे वळून पाहिले तर आमच्या रूम मधला माझा दुसरा मित्र सुनील त्याच्या बेडवर उठून बसला होता. सुनील खूप गाढ झोपेत असायचा. रात्रीच नाही, पण कधी कधी तर दिवसा शाळेतही झोपून असायचा. त्यामुळे त्याचे असे एकदम भर रात्री उठून बसणे मला उमगत नव्हते. मी त्याला आश्चर्यचकित होत विचारलं, सुनील, काय झालं रे? असा का बसला आहेस? झोपायचे नाहीये का तुला? त्यावर तो अतिशय घोगऱ्या आवाजात म्हणाला, चल माझ्यासोबत, आपण टेरेसवर फेरी मारून येऊ. साहजिकच तो आवाज सुनीलचा नव्हता. तो किळसवाणा भरडा आवाज ऐकून मी इतका घाबरलो की माझी शुद्ध सरपली. डोळे उघडले ते थेट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. म्हणजे मी दुसरा संपूर्ण दिवस बेशुद्ध होतो. हॉस्टेलचे केअरटेकर येऊन माझ्या जवळच बसले होते. ते मला म्हणाले की डॉक्टर येऊन पाहून गेले तुला. काय झाले? तू इतका वेळ झोपून का होतास? मी त्यांना काहीच बोललो नाही. काही वेळानंतर हॉस्टेलमध्ये साफसफाई करणाऱ्या आजी आहेत, मी त्यांच्याकडे गेलो. त्या नेहमी माझी विचारपूस करायच्या, म्हणून मी त्यांना विचारणे योग्य समजलो. त्या मला म्हणाल्या की मला माहीत असते की तू अजून इथेच आहेस, तर मी तुला आधीच घरी जायला सांगितलं असतं. हे हॉस्टेल होण्यापूर्वीपासूनच इथे एका व्यक्तीला मारून टाकलं होतं. तेव्हापासून त्या व्यक्तीचा आत्मा इथे भटकतो. जेव्हा हॉस्टेल भरलेले असते तेव्हा काही जाणवत नाही, पण जसे सुट्ट्या लागतात हॉस्टेल रिकामे होते, तसे इथे थांबणाऱ्यांना विचित्र अनुभव यायला सुरुवात होते. तुझे नशीब चांगले आहे म्हणून थोडक्यात निभावले. त्या प्रसंगानंतर मात्र मी लगेच माझ्या गावी घरी निघून आलो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.